स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात. नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे येलो. तर कसे आहात आपण सर्व? मजेत ना? तर आज आपण आलो बनेश्वर मंदिरामध्ये, जे की नसरापूर साईडला आहे. बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला 36 किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्य आहे. बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये केली. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे, जी माजी अप्पा यांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजय चिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूस हनुमानाची मूर्ती देखील आहे. साधारणपणे 7 ते 8 पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला ही मूर्ती दिसेल. या मंदिरामध्ये जाण्याआधी एक मला गोष्ट जाणवली, ती म्हणजे की जर तुम्ही मंदिरामध्ये जात असाल तर तुम्हाला लेदर म्हणजे चामड्याच्या वस्तू ज्या असतात, म्हणजे माणसांचे बेल्ट असतात कमरेचे किंवा आपल्या पर्स असतात, तर या गोष्टी आतमध्ये अलाउड नाहीत. आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश करता तर माणसांना शर्ट वगैरे काढून प्रवेश करावा लागतो आणि कमरेचा बेल्ट देखील बाहेर काढावा लागतो. तर आता इथून पुढे सुरू होते बनेश्वर गार्डन. आणि तर या गार्डनचे तिकीट साधारणपणे 20 रुपये आहे. आणि लहान मुले जे की 3 वर्षाच्या वरती असतील तर त्यांचे देखील तिकीट आहे. 3 वर्षाच्या आतील मुलांना तिकीट नाही आहे. ए नाही ग, त्यांची एवढं तोंड दिसत नाही. थंडगार. हे बघ हे बघ काय चाललंय. ए बसवर राहिला जा जा. चला ओय चला. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून एक दिवस आपण स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो. अशा निसर्गरम्य वातावरणाला भेट द्यायला कोणाला नाही आवडणार, नाही का? इतकं सुंदर वातावरण आहे आणि झाडांच्या मधून असा सूर्यप्रकाश अंगावरती येतोय. हे दृश्यच खूप सुंदर आहे. हा दिसतोय मला जरा. काय सांगते तू? बघ बरं. कॅमेरा कर इकडे. चला तुम्ही का थांबताय? तुझ्यासाठी थांबलो.
वाजव बरं परत. ओके. तो पण रिस्पॉन्ड करतोय तुला. माझ्या शाळेत होतो आधी. हा, शाळेतला मित्र आहे का छोटू पक्षी? तो काय रे गेला तिकडे तो. ते मी इग्नोर केलं. हे बघ इथे साप असणार बघ. म्हणे यार गबस. असंच मी चालले होते इथूनच. पिवळा कुठे पिवळा? इथं दिसला का मध्ये? कुठे? इथून सरळ होता का आता उडला? Zoom करा अरे थोडंसं. कुठला पक्षी हा? काय माहिती. बदक. वेगळाच पक्षी. कापशी नाव आहे का? कापशी. व्हिडिओ मध्ये येणार आहे तू? चालते का? चालते. कसं वाटतंय? छान वाटते. यायचं का तुला? ये ये ये. नको लाजू ये. मी लाजलो. प्रशांत. हाय कर. हाय. नमस्कार. मजा येते त्याला. वाव. नाही 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 नाही. तर आता आम्ही बनेश्वरवरून निघालो आहे आणि आजचा दिवस इतका सुंदर गेलेला आहे की काय सांगू. आणि आता हा बोगदा तर सर्वांनाच माहिती आहे, आपला कात्रज बोगदा आहे. आणि आता आम्ही इथून पुढे जाणार आहोत स्वामीनारायण टेम्पलला, जे की हायवेला कात्रज साईडला आहे. आणि तर तिथे स्वामीनारायण टेम्पलचं सांगायचं असं की तिथे फोटो वगैरे काढायला किंवा व्हिडिओ वगैरे काढायला आतमध्ये मंदिरामध्ये तर अलाउड नाही आहे, पण बाहेरचे फोटो व्हिडिओ वगैरे तुम्ही नक्कीच काढू शकताय. तसंच आम्ही देखील बाहेरचे फोटो आणि व्हिडिओज काढलेले आहेत, कारण आतमध्ये तुम्हाला मोबाईल देखील ते हातामध्ये ठेवू देत नाहीत. तर हे मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर. तर संडे असल्या कारणाने खूपच गर्दी होती. तर तुम्ही गर्दी देखील बघू शकताय, प्रचंड गर्दी होती. स्वामीनारायण मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मी याआधी देखील अपलोड केलेला आहे, त्याची लिंक देखील मी इथे अपलोड करेल, जेणेकरून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकाल. तर आमची मजा मस्ती ही अशी चालू राहील. तर आजसाठी एवढंच. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी इथे व्हिडिओसोबत फोटो देखील ॲड केले आहेत, तर तुम्ही फोटो देखील बघा आणि कसे वाटतं हे नक्की मला सांगा. चला तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.